नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। निवृत्तीदास साधक मंडळाची गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न। अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर हे गाव मच्छीच्या आगारासाठी तसेच भात उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। या गावातील आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या निवृत्तीदास साधक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेचा पावन उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या गावातील सुप्रसिद्ध ज्ञानेश्वर माऊली मंदिर, जे मंडळाचे अध्यक्ष माननीय सुधीर हिराजी थळे यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या 23 वर्षापासून श्रद्धेचे केंद्र बनले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मंदिरात गुरुपौर्णिमेचा पारंपरिक उत्सव भव्य स्वरूपात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्त परायण अमरनाथ महाराज यांच्या गणेश आराधनेने करण्यात आली। त्यांनी अथर्वशीर्ष पठण केले आणि श्रीकृष्णाचा अभिषेक 108 तुळशी पानांनी करण्यात आला। ही पूजा श्री गणेश बबन म्हात्रे व त्यांच्या पत्नी सौ मीना गणेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आली। यानंतर गुरुगीताचे वाचन आणि आध्यात्मिक वातावरणात गुरुपौर्णिमेची महती सांगण्यात आली। सर्व साधकांना 15 मिनिटांचे प्रवचन करण्याची संधी देण्यात आली। यामध्ये सुवर्णा भगत, प्रकाश भगत, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, सतीश भगत, संदेश पाटील, रीना भगत आणि मंगला भगत या सर्वांनी उत्तम आणि अंतर्मुख करणारी प्रवचने केली। या प्रवचनांतून गुरूंचे महत्त्व, त्यांचा मार्गदर्शक स्वरूप व आत्मिक उन्नतीचा संदेश प्रभावीपणे समोर आला। भोजन व्यवस्थेचे नियोजन मंडळाचे कार्यकर्ते विठोबा पाटील, रमेश पाटील आणि नवीनचंद्र हरिदास पाटील यांनी केले। सर्व साधक वर्गासाठी सात्विक आणि उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन कविवर्य प्रभाकर कृष्णा म्हात्रे यांनी आपल्या प्रभावी भाषण शैलीतून केले। स्पीकर आणि मंडप व्यवस्था नितीन बाळकृष्ण भगत यांनी केली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व महिला व पुरुष साधक वर्ग यांनी अत्यंत मेहनत घेतली आणि कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकात्मता, समर्पण भाव आणि आध्यात्मिक उन्नतीचा संगम मोठे शहापूर गावात अनुभवता आला। संपूर्ण गावाने एकत्र येऊन गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली। हेच या कार्यक्रमाचे विशेष यश म्हणता येईल। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटीलसह तृप्ती भोईर, अलिबाग। माझे नाव संदेश पाटील, आवाज महामुंबईचा मी वार्ताहर आहे। आज मी या मोठे शहापूर गावामध्ये आलेलो आहे। मोठे शहापूर गावामध्ये निवृत्त साधक मंडळाच्या मंदिरामध्ये आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। चला आपण तिथे जाऊ। पूर्ण सगळ्यांना नमस्कार, आपलं नाव काय सर? माफ करा महाराज, आपलं नाव काय? आज ही गुरुपौर्णिमा जी या मंदिरामध्ये साजरी होत आहे, मी गेली कित्येक वर्ष माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की गेली कित्येक वर्ष इथे गुरुपौर्णिमा साजरी होते। मला वाटतं जवळजवळ या 24 वर्ष या मंदिराला झालेली आहे आणि या मंदिरामध्ये आज तक आहेत इथे गुरुपौर्णिमा साजरी होत आहे। मला तुम्हाला विचारायचं आहे, या आजची जी गुरुपौर्णिमा तुम्हाला जे साधक वर्ग एवढे मिळालेले आहेत, तुम्हाला आजच्या दिवशी काय वाटतं? जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, त्यामुळे माझं काहीतरी पुण्य आहे म्हणून एवढी मोठी साधक मंडळी आज आपण आवाज महामुंबईसाठी इथे जमलेला आहोत आणि या आवाज मुंबईच्या चॅनलसाठी आपल्या सर्वांनी माझ्याबरोबर म्हणायचं आहे, आवाज मुंबईचा, आवाज मुंबईचा। मंडळी, आज सर्वांनी या आवाज महामुंबई चॅनलला सर्वांनी मोठ्या उत्साहाने इथे जय जयकार केलेला आहे। आजची खऱ्या अर्थानं या निवृत्त साधक मंडळाच्या प्रांगणामध्ये इथे गुरुपौर्णिमा साजरा झालेली आहे। मी आपला माननीय सुधीर भाईंना विनंती करीन
त्यांनी इथे 2 शब्द इथे यायचं आहे. मी छोटीशी बाईट घेईन. 2 महिलांनी यायचं आहे इथे. काय करू स्टॉप कर. तुम्ही आज या देवळामध्ये कशासाठी आलेला? तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं इथे आल्यानंतर? अच्छा. आपलं नाव काय? जोरात बोला जरा. अच्छा, तुम्ही गुरुपौर्णिमेसाठी कुठून आलेला आहात? अच्छा. सध्या आहे हा. महादेवर जेव्हा पण देवी आमच्याकडे यायला लागली तेव्हा महादेवांना खूपच आदर वाटतो आणि खूप बरं वाटतं. ओके. आपलं नाव काय? प्रकाश विश्वनाथ भगत. हां. आपल्याला या गुरुपौर्णिमेबद्दल काय म्हणायचं आहे? या गुरुपौर्णिमेबद्दल या गुरुही आमच्या आयुष्याचा सोना केला आहे आणि सापूरगावाचा बी सोना केला आहे. त्याच्यामुळे आम्हाला आवड निर्माण झाली आणि मी त्यासाठी आम्ही येतो. आपलं नाव काय? प्रभाकर कृष्ण भाते. अच्छा. आपण आपल्याला गुरुपौर्णिमेबद्दल काय म्हणायचं आहे? गुरुचं दर्शन झालं आपल्याला? गुरुचं दर्शन हे नेहमीच होत असेल कारण त्याचं स्थान आमच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आमच्या हृदयामध्ये आहे. तो दर्शन त्यांचं आम्हाला नेहमीच होतं. ओके. आवाज मुंबईसाठी, आवाज महामुंबईसाठी संदेश पाटील. धन्यवाद.